ह्यांना काय कळतंय, आम्ही जास्त उन्हाळे पावसाळे हिवाळे बघितले. अहो हो, पण आता ऋतुचक्रच बदललंय, त्याचं काय? ही आजकालची पिढी ना, ही ओळ प्रत्येक पिढीने ऐकली. पण एक गोष्ट आपण विसरतो की एखाद्या पिढीला जर आपण सतत नावं ठेवली तर त्याचा त्यांच्या सायकीवरती काय परिणाम होत असेल. सायकॉलॉजी सांगते दॅट यंग पीपल स्लोली बिल्ड आयडेंटिटी थ्रू रिफ्लेक्टेड परसेप्शन. म्हणजे समाज सतत त्यांना सांगत राहिला की तुमच्याकडून काही होतच नाहीये, तुम्ही असेच आहात, तर काही लोक तेच अंतिम सत्य मानायला लागतात. याला सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतात. फनी थिंग इज एव्हरी जनरेशन थिंक्स दॅट द नेक्स्ट जनरेशन इज डूम्ड. पण प्रत्येक पिढीत चांगले आणि वाईट लोक असतातच की. एकाच पिढीतले काही लोक लाच देत असतात आणि काही लोक लाच घेत असतात. मग पूर्ण पिढीला दोष देऊन काय बरं उपयोग. इतिहासात बघाल तर पुष्कळदा रिफॉर्म्स, चळवळी, आंदोलनं, बदलाचे वारे तरुण वर्गाने आणलेले आहेत. आपल्यातलीच उदाहरणं घ्या ना, आशुतोष जोशी स्टुडिओ किंवा सिद्धेश लोकरेचं काम. मग काय बरं करावं. क्रिटिसिझम जरूर करावं, डिबेटही करावं, पण कदाचित पूर्ण पिढीला डिसमिस करू नये. आणि हो, कदाचित एक पूर्ण पिढीला जुरळे म्हणू नये. कारण आता 3.5 मिलियन जुरळं एकत्र आलेत म्हणे, अँड काउंटिंग. याबद्दलचे तुमचे तर्कशुद्ध आणि निष्पक्ष विचार ऐकायला मला खूप आवडतील. प्लीज कॉमेंटमध्ये नक्की नमूद करा. आणि बुद्धिगळ्यात डोकावल्याबद्दल मनापासून आभार.